राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, शिक्षण या विविध क्षेत्रात अजितदादा पवारांनी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या अकाली जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रखर इच्छाशक्ती, सहनशीलता, दूरदृष्टीने कार्याचा ठसा उमटवला. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वाटचाल गौरवास्पद आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत दादांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ चालवेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन शनिवारवाडा येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, विधानसभा सदस्य आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकरभाऊ आल्हाट, माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्षा कविता आल्हाट, आजीव सदस्य अशोक खळदकर, के.टी. सोनवणे यांच्यासह पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदिसभा सदस्य व मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम, खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकात मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम यांनी पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचं हे 10वं वर्ष असून पुणे ते हडपसर पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले असल्याचं नमूद करत सध्या आरोग्य, वाहतूक, पर्यावरण व स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याकडे लक्ष वेधलं. या रॅलीमध्ये सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून पर्यावरण संदेश, प्लास्टिक मुक्त परिसर, प्रदूषण, स्वच्छता, वाहतूक याबाबत जनतेला संदेश देण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खुल्या या रॅलीमध्ये भर पावसात सुमारे 3,500 पेक्षा जास्त स्पर्धकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी देशभरातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील 425 स्पर्धक सहभागी झाले होते. दादांनी त्यांच्या प्रखर क्रीडा क्षेत्राच्या इच्छाशक्तीतून अशा पैकी सायकलिंगची आंतरराष्ट्रीय स्तराची स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मला या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने किमान 3 ते 4 वेळेला उपस्थित राहण्याचं सद्भाग्य माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालं. पण आज दादांशिवाय या सायकल स्पर्धेचं उद्घाटन करताना मनामध्ये प्रचंड वेदनाही आहेत. प्रचंड प्रमाणाच्या 40 वर्षाच्या सहवासाचे अनेक क्षण आठवत आहेत. मी दिल्लीवरनं या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने एवढ्यासाठीच आलो की ज्या पुण्यनगरीवरती, ज्या पुणे परिसरात, ज्या महाराष्ट्रामध्ये दादांचं योगदान सर्व क्षेत्रामध्ये राहिलं, त्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अधिक त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला. राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष, त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, बारामतीच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक संस्था, रयत संस्था या प्रत्येक क्षेत्रामध्ये अभिमानास्पद अशी कामगिरी दादांनी त्या ठिकाणी केली. पण आज त्यांच्याशिवाय या सायकल स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या सायकल स्पर्धेचं उद्घाटन करण्याचा एक दुर्दैवी क्षण आमच्या सर्वांच्या आयुष्यात आला आहे. दादांची पवित्र स्मृती अंतःकरणामध्ये ठेवत त्यांनी ज्या पद्धतीने वक्तशीरपणा, कमालीच्या संवेदना, प्रचंड इच्छाशक्ती, दुर्दम्य मेहनत घेण्याची त्यांची असलेली क्षमता, हेच विचार अनुकरण करत आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही दगडूशेठचे दर्शन देखील घेतले, पक्षाला बळ मिळावं आणि दादांना कुठेतरी शांती मिळावी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीच्या क्षणी नतमस्तक झालो. दरवर्षी गणेशोत्सव मी इथं गेले 40 वर्ष येतोय, 84 सालापासून. ते आल्याच्या नंतर दर्शनाने ऊर्जा मिळते. पण आज आम्ही दादांच्या अकाली निधनाने जे थोडस आम्ही एकदम ऊर्जाहीन झालो होतो, तिथे यावं, दगडूशेठ क्षणी नतमस्तक व्हावं, दादांच्या स्मृती अजरामर राहण्यासाठी आमच्या हातून काम व्हावं, याच भावना, हीच प्रार्थना या पवित्र मंगलमय ठिकाणी त्या ठिकाणी केली. आठवणी एका मिनिटात शब्दांकन करता येणार नाही. गेल्या वर्षी याच वेळेला जवळपास 2 तास त्यांच्या सोबत मी होतो. आणि मी अशी एक व्यक्ती आहे की गेले वर्षानुवर्ष त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
त्यांचा सहभाग, त्यांना शुभेच्छा, त्यांच्याबरोबर ते वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्याची वाढदिवसाच्या दिवशी संधी मिळाली. आज ते नाही आहेत, हे मनाला पटतही नाही आणि मनाला पेलवत आहे.